हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. करने का हे जिया
करणे काम हे श्यामा करणे काम हे श्यामा करणे काम हे श्यामा करणे काम हे श्यामा करणे काम धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भाड किंवा नाही भीड भार नाही दोन्ही आहेत ना भार का भाड
भाड नाही भीड भाड तुका म्हणे सानाथोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तुम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सचिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम पत्रिका मसला या गावामध्ये हनुमंतरायच्या या पावन दरबारामध्ये गेल्या 24 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 25वं वर्ष आहे. हा जो महोत्सव आहे हा खरं म्हणजे रौप्य महोत्सव आहे आणि 12 दिवसाचा असा हा महोत्सव आहे. श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम महोत्सव असं या रौप्य महोत्सवाचं स्वरूप आहे. हरिभक्तीपरायण गाथामूर्ती बबन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडेच गाथा पारायणाचं नेतृत्व आहे. ज्यांच्या आग्रहामुळे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत
असे आमचे हरिभक्तीपारायण मुरलीधर महाराज म्हसलेकर आणि आपण सगळी मंडळी अत्यंत प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहात. ही सगळी गुणजन मंडळी, आमची वागुंडे महाराज, आमची ही सगळी महाराज मंडळी अत्यंत प्रेमाने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि खऱ्या अर्थाने अत्यंत रेखीव, अत्यंत शिस्तबद्ध सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन हा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे. मला असं वाटतं महोत्सवाचा आजचा हा 5वा दिवस आहे. आजचा दिवसही 5वा आहे आणि आजचा कीर्तनकारही पाचपोर आहे. आणि खरं म्हणजे आज मला त्र्यंबकेश्वरहून यावं लागलं. त्या ठिकाणी फार मोठा महोत्सव चालू आहे तात्यांचा. 12,000 वाचक वाचनासाठी आहेत, 1200 टाळकरी आहेत, 12 मृदंग आहेत. असा एक उत्तम उत्सव तिथं चालू आहे. कालची सेवा त्या ठिकाणी होती आणि तात्या गाथा पारायण करत असताना मी निघून आलो. जर समजा मी थांबलो असतो तर तात्याने मला आज येऊच देत सगळं. आज आमच्या बापूंच्या नाम मी त्यांना खऱ्या अर्थाने आज अशी पदवी देईल, संत सेवक. आमचे ते अण्णा अशोक अण्णा यांना मी आज संत सेवक अशी पदवी देतो. हे आमचे खरं म्हणजे या परिसरातले संत सेवक आहेत आणि अशोक अण्णांच्या अत्यंत आग्रहामुळेच खऱ्या अर्थाने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठल आमचे दीपक भाऊ आहेत, नेहमी अण्णांच्या सोबत येत असतात. या परिसरामध्ये कुठेही कार्यक्रम असला वागुंडे महाराज, मला असं वाटतंय अण्णा आमच्या सोबत नाहीत असं एकही कीर्तन या भागातलं होत नाही. अत्यंत परमार्थावर प्रेम करणारी ही व्यक्ती आहे आणि यांच्या घराण्यामध्येच तो परमार्थ असल्यामुळे त्या परमार्थाची त्यांना अत्यंत रुची आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मी इतकं कौतुक कोणाचं करतच नसतो अण्णा. आणि मी नेहमी सांगतो की आमच्यावर प्रेम करणारी माणसं आमच्या डोक्यात बसतात आणि आमच्या धर्मावर प्रेम करणारी माणसं आमच्या अंतःकरणात बसतात. आता आमच्यावर प्रेम करणारे खूप झालेत. आता आम्हाला धर्मावर प्रेम करणाऱ्या माणसाची गरज आहे, गोमातेवर प्रेम करणाऱ्या माणसांची गरज आहे, देशावर प्रेम करणाऱ्या, खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या माणसाची गरज आहे, गाथ्यावर प्रेम करणाऱ्या, खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या व्यक्तीची आज परमार्थाला सुद्धा गरज आहे. म्हणून मला असं वाटतं की जे फक्त आमच्यावर प्रेम करत असतील ते आमच्या बऱ्याचदा डोक्यात बसतात की नको हे आत कटकट. पण धर्मावर प्रेम करणारे माणसं जे असतील ते आमच्या अंतःकरणात राहतात. त्यापैकी अण्णा आहेत. आज आपला हा महोत्सव चालू आहे. महोत्सवाची 25 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत. हा आपल्या गावचा रौप्य महोत्सव आहे. हा रौप्य महोत्सव आहे. 50 वर्ष ज्यावेळेला पूर्ण होतील त्यावेळेला तो या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव असेल. 75 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला या सप्ताहाचा तो अमृत महोत्सव असेल. आणि 100 वर्ष ज्यावेळेला पूर्ण होतील त्यावेळेला आपण शताब्दी म्हणणार आहोत त्या महोत्सवाला. मला वाटते 25 वर्ष पूर्ण झाले. तुम्ही या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहात. या सप्ताहाला ज्यावेळेला 50 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला सुद्धा गाथा पारायण करण्यासाठी केदारी महाराजच असतील, नक्की असतील. आणि 75 वर्ष ज्यावेळेला या सप्ताहाला पूर्ण होतील त्यावेळेला विनेकरी हेच असतील. थांबताना आणखी 50 वर्ष 50 वर्ष थांबताय ना? नाही किती, मग किती थांबायचं, किती नक्की करा, मग आपण करू. मला असं वाटतं आपण त्यावेळेला सुद्धा सगळ्यांनी असावं आणि या सप्ताहाची शताब्दी आपण खऱ्या अर्थाने पूर्ण करावी. अत्यंत सुंदर असा महोत्सव हा चालू आहे. मुरलीधर महाराज ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत आणि चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय
यांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे अनेक अभंग आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग फक्त साधकाला संदेश देतात असं नाही. महाराजांचे असे अनेक अभंग आहेत की ते प्रापंचिक माणसाला सुद्धा खूप चांगला संदेश देत आहेत. अनेक अभंग आहेत. एका माणसाने असं विचारलं महाराजांना की महाराज, पेरणीचे दिवस आहेत, शेती खूप सुंदर तयार केलेली आहे, आता वापसा पण झालेला आहे, पाऊस आलेला आहे आणि आता पेरणीचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस जर गेला तर उद्या असा चांगला दिवस भेटणार नाही. आणि खरं महाराज, आमच्या आजोबा याच दिवशी गेले, ते प्रेत घरामध्ये पडलेलं आहे. मळे झाकोनी या करी ती प्रेरणी. मळे झाकोनी या करी ती प्रेरणी. झाकोनी या करी ती प्रेरणी. मळे झाकोनी या करी ती प्रेरणी. याची तर खऱ्या अर्थाने 12 महिन्याची जर हे पेरणी असेल ना, तुझ्या घरामध्ये एखादं प्रेत पडलेलं असेल ना, तर त्याच्यावर तू पांघरून टाकलं पाहिजे, अगोदर पेरणी केली पाहिजे. कारण एखाद्या वेळेला हा दिवस उद्या येईल, उद्या करता येईल, पण पेरणी मात्र उद्या जर केली तर त्याच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही, फरक झाल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं शेतकऱ्यासाठी फार मोठी सूचना आहे महाराजांची. महाराजांना विचारलं की महाराज, आम्ही शेती जतन करण्यासाठी काय केलं पाहिजे हो? आम्हाला आमची शेती जतन करण्यासाठी, पिकण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? महाराजांनी सांगितलं, निवळावे तण आणि शेती करावे जतन. अरे तण निवळलं पाहिजे, जे तण आहे ते निंदलं पाहिजे, निंदलं पाहिजे, नाही का? निंदनच म्हणतात ना इकडे, निंदन नाही का, निंदलं पाहिजे, नाही का? निंदन निंदा आणि निंदन हे सारखंच आहे नाही का? अर्थात विठाला 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 जीवनातून जशी निंदा वजा केली पाहिजे दुसऱ्याची, आपली कोणी केली तरी चालेल. जीवनातून आपल्याला चांगलं जगायचं असेल, आपलं भविष्य चांगलं असावं असं वाटत असेल, खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल ना, तर मला असं वाटतं की आपल्या जीवनातून आपण निंदा वजा केली पाहिजे. कशासाठी निंदा करायची दादा? कासया गुण दोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे. आपण जर आपल्या दोषाचा विचार केला तर असे अनेक दोष आपल्यामध्ये आहेत की जे अजून आपण काढलेले नाहीत. असे अनेक दोष आपल्यामध्ये असताना आपल्याला दुसऱ्याची निंदा करण्याचा काय अधिकार आहे? कासया गुण दोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे. करीती पातकाची धुनी, करीती पातकाची धुनी, करीती पातकाची धुनी, करीती पातकाची धुनी. मोल न घेते साबणी, मोल न घे साबणी, करीती पातकाची धुनी, करीती पातकाची धुनी. मोल न घे साबणी, मोल न घे साबणी.
त्याने पुन्हा 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 आपली करावी यासाठी आपण त्याच्यात तेलही ओतलं पाहिजे. तेल ओतल्याशिवाय भडका होणार नाही ना. करत असेल ना खूप चांगला आहे दादा, तुमच्यावर उपकार करत असतो तो माणूस निंदा करणारा. मला असं वाटतं निंदा करणारा जो माणूस उपकार करेल ना तो स्तुती करणारा कधीच करत नसतो. स्तुती करणारे माणसं तर माणसाला खऱ्या अर्थाने चांगल्या मार्गावरून बाजूला नेण्याचं काम करत असतात. नेहमी सांगेल महाराज, स्तुती आणि निंदा हे दोन दगडच आहेत. एक समोरून येणारा दगड आहे, एक पाठीमागून येणारा दगड आहे. निंदा हा समोरून येणारा दगड आहे, स्तुती हा पाठीमागून येणारा दगड आहे. समोरून येणारा दगड एखाद्या वेळेला चुकवणं शक्य आहे, पण पाठीमागून येणारा दगड जर त्याचा नेम चांगला असला तर चुकवणं अत्यंत कठीण आहे. साधकाने, पारमार्थिक माणसाने, चांगलं काम करणाऱ्या माणसाने निंदेपासून नाही सावध राहिलं तरी चालेल, पण त्याने स्तुतीपासून सावध राहणं महत्वाचं आहे. निंदा करणारी माणसं तर माणसावर फार मोठे उपकार करतायत. आणि म्हणूनच महाराज म्हणतायत निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. असं असं वाटते का पण तुम्हाला? असं आहे. आणि ते शेजारीच असते ते निंदा करणाऱ्याचं घर. माझ्या गळ्यातला ताईत जर कोण असेल तर तो निंदा करणारा आहे महाराज म्हणतायत, आहे ना. माझ्या गळ्यातला ताईत आहे तो निंदा करणारा. काय करत असतो निंदा करणारा माणूस सांगतोय तुम्हाला. तुम्ही कपडे धुवायला द्या, धुवायला पैसे मागेल तो. तुम्ही एखाद्या शिष्याला कपडे धुवायला द्या, साबण मागेल तो. पण निंदा करणारा माणूस साबणही मागणार नाही, पैसेही मागणार नाही. निंदा करून तुमचे पापरूपी कपडे धुवून दिल्याशिवाय राहणार नाही. यापेक्षा जगामध्ये दुसरा कोणचा उपकार असू शकतो? असो खडाईसे फार आम्हा तयाचे उपकार, करती पातकाची धुनी मोल न घेता साबणे. मला असं सांगू द्या, केली तर चालेल पण आपण करायची नाही. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. का करू नये याचं कारण सांगतात कबीरजी. सच्चा झूठा दोनों भाई खुदा ने बनवाया. सच्चा झूठा दोनों भाई खुदा ने बनवाया. भगत की निंदा भगत करे सो ओई नरक में गया. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदेपासून आपण सावध राहिलं पाहिजे. निंदन याच्यावर निघालं. निवडावे तण शेती करावे जतन. एका माणसाने असं विचारलं महाराजांना, महाराज एकादशीचं व्रत नाही केलं तर काय व्हावं लागेल आम्हाला? एकादशीच्या दिवशी जर अन्न खाल्लं तर आम्ही काय होईल आमच्यावर परिणाम? महाराज म्हणतात सुकर होऊनी येईल जन्मा. महाराज तोंडच गप बसत नाही हो, बडबड केल्याशिवाय जमतच नाही हो महाराज. कीर्तनात जरी बसलो तरी कोणाशी तरी बोलण्याची इच्छा होते राजा, बडबड करा वाटते. कीर्तनात बडबड केल्याने काय होईल हो? महाराज म्हणतायत बेंडूक होऊन येईल जन्मा, बेंडूक होऊन येईल जन्मा, बेंडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनी बसोनी तो कोणी ठिकाणी बडबडा करील, तो कोणी बडबडा करील, तो कीर्तनी बडबडा करील, तो बेंडूक होऊन येईल जन्मा, बेंडूक होऊन येईल जन्मा, बेंडूक होऊन येईल जन्मा. महाराजांनी व्यवहारही शिकवला बघा. आठवलंय म्हणून सांगत राहील. महाराज एका ठिकाणी असं म्हणतायत, एकाने विचारलं महाराज व्यवसाय कसा केला पाहिजे, व्यापार कसा केला पाहिजे? महाराज म्हणतात गळ्या मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम. तुम्ही मुदलामध्ये जर तोट्यात जात असाल, घाट्यात जात असाल तर हा असा उद्योग बरा नाही. नफा हा शेवटी नफा असतो, घाटा हा घाटा असतो. 1 कोटीचा तुमचा व्यवहार आहे. तुम्हाला जर अशी एक चाट देते, तुमचा 1 कोटीचा व्यवहार आहे. 99 लाख रुपये जर त्याच्यातून तुम्हाला भेटत असतील तर तुमचा 1 लाख रुपये तोटा झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा व्यवहार खरं म्हणजे 1000 रुपयाचाच आहे, पण 10 रुपये जर तुम्हाला त्याच्यावर जास्त भेटत असतील तर तुमचा 10 रुपये नफा झाल्याशिवाय राहणार नाही. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम. अरे मुदलात जर तोटा पडत असेल
तर असा उद्योग तुम्ही कृपया करू नका. नफा असेल असाच उद्योग करा. काय झालं बघा, एक म्हातारा आणि म्हातारी दोघंजणं राहत होते, दोघंच होते बिचारे. आणि खरं म्हणजे त्यांचं भांडवल होतं अण्णा 1 रुपया. 1 रुपया भांडवल होतं आणि 1 रुपया भांडवल घेऊन ते काय करायचे, 1 रुपयाचा भाजीपाला विकत घ्यायचे. ऐका, आणि 1 रुपयाचा भाजीपाला विकत घेतला की त्याच्यावर आणखी 1 रुपया त्यांना भेटत होता. मग 1 रुपया ते खर्चासाठी घालवत होते, आणखी 1 रुपयात राहत होता. दुसऱ्या दिवशी आणखी भाजीपाला घेत होते, आणखी 1 रुपया भेटत होता. 1 रुपया खर्चासाठी घालवत होते, 1 रुपया राहत होता. मस्त चाललं होतं त्यांचं, खुशाल चाललं होतं त्यांचं. एक दिवस म्हाताऱ्याला, एक दिवस, हे आवाज कमी करतो, एक दिवस म्हाताऱ्याला शिरा खाण्याची इच्छा झाली. शिरा कर म्हणे. अहो नका शिरा, कशाला शिरा, आता तुम्ही आपलं चाललंय चांगलं, कशाला शिरा. नाही म्हणले शिरा कर, शिरा शिरा पाहिजे म्हणे, याच्यावर शिरा थोडासा नाही का. आज शिरा होऊ दे म्हणे, शिरा आज शिरा. कशाला तुम्ही शिरा, नाही म्हणे 4 आण्यात तर होते, त्याला काय जास्त पैसे लागतात का. बघा ऐका, त्यातले 4 आणे खर्च केले. शिऱ्यासाठी 4 आणे गेले. कशातले, मुदलातले गेले. होते 2.25 रुपये, पण 1 रुपया खर्चात गेला. 4 आणे हे शिऱ्यात गेले, राहिले फक्त 12 आणे. त्या 12 आण्याचा भाजीपाला घेतला, झाले किती, 1.5 रुपया. 1 रुपया खर्चात गेला, राहिले किती, 8 आणे. 8 आण्याचा भाजीपाला घेतला, झाले किती, रुपया. आणि 1 रुपया खर्चासाठी पाहिजे होता, तो सगळा रुपया गेला कुठं, खर्चात. राहिलं काय, 0 मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. व्यवहार शिकवला, परमार्थ सुद्धा शिकवला. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, परमार्थ सुद्धा शिकवला. एका माणसाने विचारलं, महाराज इतके कीर्तन चालतात तरी सुद्धा लोकांवर परिणाम का होत नाही हो. लोक परिणाम का होत नाही, इतकं सगळं चालतं राव तरी परिणाम का होत नाही. महाराज म्हणतात, कीर्तनात बसत असताना पालथे घागरी रिचविता जड, तुका म्हणे खळ तैसा कथे. अरे तो जर आपली घागर पालथी मारून बसत असला आणि वरून कितीही पाण्याचा वर्षाव होत असला तरी भरणार नाही ना. पालथी आहे ना ती घागर. पालथ्या घागरीमध्ये किती पाऊस पडत असला किंवा कितीही मोठी मोटरची धार तुम्ही त्याच्यामध्ये सोडत असला तरी ती घागर जशी भरणार नाही, तशी बुद्धीची घागरच ज्यांनी पालथी मारलेली आहे, तो कितीही दिवस जरी कीर्तनात आला तरी त्याचा खडपणा जाणार नाही. विठ्ठला विठ्ठला एकंदरीत आपण असा जर विचार केला तर महाराजांचा कोण्या क्षेत्रातला उपदेश आपल्याला नाही, कोण्या क्षेत्रातला नाही. अनेक क्षेत्रात, कोणचंही क्षेत्र आपण घ्या आणि त्याच्यात महाराजांना विचारा आम्ही काय केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा आहे, तुम्हाला सल्ला दिल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला जगद्गुरूकडे आले आणि मला नाही करायचं आहे राज्य म्हणून म्हणायला लागले, त्याला जगद्गुरू म्हटलं की छत्रपती खरं सांगू का, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, तुमच्या हातामध्ये तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे. आम्ही धर्मासाठी माळ चालवली पाहिजे आणि तुम्ही देशासाठी तलवार चालवली पाहिजे, नाही का, नाही का. अन्यायाशी राजा न करिता दंड, पुढे बहुतची लंड पीडती जना किंवा बहुतची लंड माजतील. अशा अर्थाने राजाला सुद्धा महाराजांचा उपदेश आहे, साधकाला सुद्धा उपदेश आहे, सिद्धांना सुद्धा उपदेश आहे. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा विठला विठला सगळ्या क्षेत्रातला उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबा आहे. काही साधक आपलं दुःख घेऊन महाराजांकडे गेले, काही श्रोते आपलं दुःख घेऊन महाराजांकडे गेले. महाराज दुःखी आहे हो, कशाने सुखी हो आम्ही. खरं म्हणजे या प्रपंचामध्ये आम्ही बऱ्याचदा सुखाची इच्छा करतो पण नाही हो हा प्रपंच सुख देत, असं वाटत होतं महाराज, असं वाटत होतं की झाल्यानंतर मिळेल म्हणून, नाही का, झाल्यानंतर मिळेल. झालं का रे? जेवण विचारलं मी, तू काय समजला?
झालं का? हा, जेवण झालं का? म्हणून तुम्ही मस्त फेटे गेटे बांधून आहे वाटते उभे. काही चिंता करू नका, मी लक्ष देतो. झाल्यानंतर मिळेल, पण नाही मिळालं. नंतर मुलगा झाल्यानंतर, मोठा झाल्यानंतर, मला असं वाटतंय मोठं झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मुलापासून सुखाची इच्छा करणारे बापच बरेचसे दुःखात आहेत. आमचा एक वृद्धाश्रम आहे, तिथं गोखले नावाचे काका बीडमध्ये आहे. त्याला विचारलं, काका मुलं काय करतात हो? मेलेत महाराज माझे मुलं. जिवंत असते तर मी इथं आलो असतो का? मेलेत म्हणून इथं आलो ना. कशाला मुलं विचारताय महाराज? असे का मुलं असतात का? मला असं वाटते माणसाला की हे झाल्यानंतर सुख मिळेल, हे झाल्यानंतर सुख मिळेल, हे झाल्यानंतर सुख मिळेल. पण राजांनो, हा प्रपंच तुमच्या पदरामध्ये कधीही सुख टाकणार नाही, कारण त्याच्याजवळ ते नाही. सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार आहे हा संसार, सुख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे आहे हा संसार, सुख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. आजचा कीर्तनकारही दुःखी आहे. अरे जे गावीचा चंद्र क्षय रोगी, उदय होय असता लागी. ऐका बरं का, मला रीतीने तुम्हाला अभंगाकडे घेऊन जायचं आहे. मला असं वाटते झालं नाही म्हणून दुःख आहे ना आता. वा वा, नाही काय म्हणतोय, झालं नाही म्हणून दुःखी आहे. या चोपदारांना विचारायचे अनुभव. तुमचे अनुभव काय? हे झालं नाही म्हणून दुःखी आहे, तुमचं काय? अरे हे दोघं जण यांचं झालं नाही म्हणून दुःखी आहेत. तुमचं कसं आहे दोघांचं? झालं म्हणून दुःखी आहे, झालं म्हणून दुःखी. तुमचं विनेकरी? हा, न झालेल्यांनी झालेल्याला विचारायचं. हेही दुःखी आहेत, हेही दुःखी आहेत, हेही दुःखी आहेत, हेही दुःखी आहेत, हेही दुःखी आहेत. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो सुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया प्रजा वैरागी दुखिया धन वैरागी. जो देखे दुखिया बाबा, जो देखे सो बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे. मला संकल्पित वेळामध्ये आपल्याशी बोलायचं आहे. माझी तब्येत बरी नाही, माझी पाठ दुखते आणि या मानेजोड ही आली आता, ती बरोबर अशी चक्कर घालते मला.
तरीसुद्धा संकल्पित वेळामध्ये मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. तुम्ही प्रेमाने ऐका. सुखाची इच्छा असून सुद्धा हा प्रपंच आपल्या पदरामध्ये दुःख का टाकतो? का टाकतो? सुखाची इच्छा असून सुद्धा, सुखासाठीच खऱ्या अर्थाने प्रयत्न असून सुद्धा हा प्रपंच आपल्याला दुःख का देतो? याचे 2 कारणं मी सांगेल. त्यातलं एक कारण आहे आशा, दुसरं कारण नंतर सांगायचं आहे. माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख येते ना, त्याचं कारण आहे आशा. मी बोलत नाही रे, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशा ही माणसाच्या जीवनातलं दुःखाचं मूळ कारण आहे. ज्याची आशा संपली ना, मला असं वाटते त्याच्यासारखा सुखी तोच आहे. पण आशा अशी विचित्र आहे साली की ते संपतच नाही. जसे जसे माणसं झाल्यानंतर आशा वाढत राहते. असं असायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. आशा ही माणसाच्या जीवनात दुःखाचं कारण ठरते. सांगून जाईल काय झालं. एका म्हाताऱ्याला असं खाली टाकलं महाराज. तुमच्याकडे खाली कधी टाकतात भाऊ? असं खाली टाकतात ना, म्हणजे मरायच्या वेळेला अण्णा असं घोंगड्यावर टाकतात. आमच्याकडे टाकतात. खाली टाकलं. खाली टाकल्यानंतर म्हाताऱ्याने विचारलं, का रे रामभाऊ कुठं आहे? हा काय बाबा इथं आहे. श्यामभाऊ कुठं आहे? हा काय बाबा इथं आहे. दयाराम कुठं आहे? हा काय बाबा इथं बसलेला आहे. शांताराम कुठं आहे? हा काय बाबा इथून बसलेला आहे. त्यावेळेला म्हातारं खवडलं, अरे सगळे इथंच आहात, तर मग दुकानात कोण आहे? आशा आशा सगळे इथं जात, तर मग मळ्यात कोण आहे? खुडा चालू आहे. खुडाच म्हणतात ना इकडे. द्राक्षाचं बरंच पीक आहे या गावामध्ये. मला असं वाटतं की ही आशा आहे. नंतर आशाचे लादले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. आशाचे लादले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. काय होतं बघा, माणूस मरायच्या अगोदर त्याची जबान बंद होते. बरोबर आहे का? बरोबर आहे म्हणा तुम्ही, नाही तर मला शंका येईल. म्हणजे मरायच्या अगोदर वाचा बंद होते ना भाऊ. मरायच्या अगोदर जबान जाते ना, जबान. अरे हो तर म्हणा, हो म्हणा, नाही तर मला शंका येईल ना. अर्थात वाचा बंद होते. वाचा बंद झाली म्हाताऱ्याची, आणि म्हाताऱ्याने अशी खून केली. अशी खून केल्यानंतर मुलाला असं वाटलं की नक्कीच मागच्या भीतीत काहीतरी आहे, म्हणून तर वडील असं म्हणतायत. अर्थात मागची भीत पाडली, काही सापडलं नाही. दुसरा भाऊ म्हणतो बहुतेक या भीतीत असेल. हेही पाडली, हेही पाडली, हेही पाडली, सगळ्या घराच्या भीती पाडल्या. म्हातारं सारखं अशी खून करत होतं. डबुलं सापडायला काही तयार नाही. म्हातारं नक्की डबुलं घेऊन जाते वाटते. एका डॉक्टरला बोलावलं, विचारलं, आमचं म्हातारं बोललं पाहिजे, औषध द्या म्हटले देईल. पैसे म्हणे 50,000 रुपये लागतील. 10 रुपये शेकड्याने एका सावकाराकडून 50,000 रुपये आणले, आणि 50,000 रुपये आणून त्या डॉक्टरच्या अरे एवढं तर सांगा महिलांनो, त्या डॉक्टरच्या अरे हातात दिले. डॉक्टरच्या म्हटलं की मळ्यावरच घालायचे असतात का? डॉक्टरच्या हातामध्ये 50,000 रुपये दिले, आणि त्या ठिकाणी चमत्कार घडला. औषध दिलं डॉक्टरने, आणि म्हातारं बोलायला लागलं. आशा सांगतोय, अशी खून करत होतं ना, अशी खून करत होतं म्हातारं म्हटलं, लेकू तुम्हाला आठवणी कशा राहत नाहीत, तुम्हाला आकली कशा नाहीत, तुम्हाला आठवणी राहत नाहीत. आपल्या घराच्या पाठीमागच्या बाईने आपल्या घरची पीठ गाळायची चाळणी नेली, ते घेऊन या. हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.